नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए-आर-बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो की आता पूर्ण आजी अर्जुनकडून एक वचन घेतल्यावर लगेच बरी झाली आहे. आणि मग इकडे अर्जुन आणि सायली दोघेही खूप दुःखात आहे. इकडे चैतन्य एक जिगरी यारसारखा आपल्या मित्राला सांभाळून घेतोय आणि तिकडे कुसुमताई सायलीला. मग आपल्याला पाहायला मिळतं की चैतन्य अर्जुनला सांगतो की सायली वहिनीला हे सगळं माहीत झालंय तुझ्या आणि तन्वीच्या लग्नाबद्दल. मग अर्जुन थोडा अजून स्ट्रेसमध्ये येतो. आणि मग सकाळी आपल्या पूर्ण आजीची रॉयल एंट्री होते घरामध्ये आणि तन्वीला तिला एक सिक्रेट सांगायचं असतं, जे की खोटं असतं. आणि मग ती सांगते की यांचं लग्न जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, तेव्हाच त्यांनी डिवोर्स पेपर्सवर सुद्धा साईन केल्या होत्या. हे पेपर मग तर सगळे अजून खुश होतात आणि अर्जुन बिचारा हतबल झालेला असतो. फक्त चैतन्याचाच त्याला सहारा असतो. इकडे सायली तर हार मानून मोकळी झालेली असते पूर्ण आजी आणि घरच्यांच्या सुखासाठी. नंतर कुसुमताई तिला समजवते. मग सायलीला एक किस्सा आठवतो तन्वीचा. तन्वी तिला जे हवे ते करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते याचा. आणि मग तिची ट्यूबलाईट पेटते आणि मग ती ठरवते आता तीच अर्जुनशी लग्न करणार आणि तिथेच एपिसोड संपतो. इथे सायलीने एक प्रोमोमध्ये असं ऑलरेडी सांगितलं होतं की जे विधी तन्वीच्या लग्नात होणार आहेत ते सायली सुद्धा करणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ए-आर-बी मराठीला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.